आपले विविध प्रतिनिधी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। सोलापूरमधनं आफताब शेख, बीडमधनं गोविंद शेळके, बारामतीमधनं जयदीप भगत आणि आंबेगावमधनं नाझिम मुल्ला। सगळ्यात आधी आपण बीडमध्ये जातोय गोविंदकडे। गोविंद, मतमोजणीला सुरुवात झालेली आहे का आणि खूप इंटरेस्टिंग लढती अर्थातच बीड जिल्ह्याच्या राजकारणात पाहायला मिळतात। त्या लढती कोणकोणत्या आहेत? ज्ञानदा, बीड जिल्ह्यातील जे काही काल झालेल्या ग्रामपंचायतीसाठी मतदान होतं त्याची मतमोजणीची प्रक्रिया ही 10 वाजता सुरू होणार आहे। मात्र त्यापूर्वी जसं तू राज्याचा ट्रेंड सांगत होतीस की बिनविरोध ज्या झालेल्या ग्रामपंचायती होत्या त्या कुणाच्या होत्या, तर बीडचा आपण जर विचार केला तर बीडमध्ये ज्या 11 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या त्यातल्या 5 ग्रामपंचायती हे अजित पवार गट राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत। त्यामुळे स्वाभाविक आहे की आत्ता 1 तासानंतर आपल्या हाती जे कल येणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मुख्य लढत ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच असणार आहे। बीड तालुक्यातील मी ज्या मतमोजणी केंद्रावरती सध्या उभा आहे त्या मतमोजणी केंद्राच्या अंतर्गत येणारी नेकनूर ग्रामपंचायत ही बीड साठी मोठी आहे, कारण 17 सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीवरती यापूर्वी भाजपची सत्ता होती। मात्र त्यानंतरचा जो काही संघर्ष आहे तो 2 राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असं तिरंगी लढत या ठिकाणी होणार आहे। त्याचा निकाल आपल्याला काही वेळामध्ये पाहायला मिळू शकतो। मात्र एकूण मागच्या महिनाभरामध्ये जे काही मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये वातावरण झालंय त्याचा परिणाम बीड जिल्ह्यातील बहुतेक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवरती झाला आहे। त्यामुळे ज्ञानदा, आज जो काही निकाल लागणार आहे त्या निकालावरती मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या आंदोलनाचा परिणाम कसा होतो, कारण आम्ही काल वेगवेगळ्या मतदान केंद्राला भेटी देत होतो, मतदारासोबत चर्चा करत होतो, अनेक ठिकाणी बहिष्कार टाकला गेला आणि बीडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एकाच वेळी 18 ग्रामपंचायतीमध्ये एकही उमेदवारी अर्ज भरला गेला नाही। तर जिथं मतदान झालंय तिथं सुद्धा याचा परिणाम जाणू शकतो। मात्र ते बघायला आपल्याला आता 1 तासाचा अवधी आहे। 10च्या नंतर बीडचे कल आपल्या हाती येऊ शकतात। बरोबर आहे। बऱ्याच दिवसांनी होणाऱ्या प्रत्यक्ष निवडणुका असल्यामुळे राज्यभरातल्या विविध घडामोडींचे पडसाद या निवडणुकीमध्ये उमटलेले पाहायला मिळतात का याची उत्सुकता असेल। एक मोठी अपडेट, करवीर तालुक्यातली पहिली ग्रामपंचायत ही शिंदे गटाकडे जाते आहे। कोल्हापूरमधला हा निकाल आहे। करवीरमधली पहिली ग्रामपंचायत ही शिंदे गटानं मिळवलेली आहे। आणखी पुढचे अपडेटही आपण जाणून घेत राहू। आपण आता बारामतीत जातोय। जयदीप भगत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जयदीप, बारामतीतल्या काटेवाडीची विशेष उत्सुकता आहे, कारण अजित पवारांनी सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर, भाजपची साथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर झालेली ही पहिली निवडणूक, त्यामुळे या निवडणुकीचं महत्त्व बारामतीच्या दृष्टिकोनातून नेमकं कसं आहे? ज्ञानदा, अजित पवार भाजपसोबत सत्तेमध्ये गेले, परंतु बारामतीतल्या काटेवाडीमध्ये जी लढत होती ती राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच होताना आपल्याला पाहायला मिळते। गेल्या अनेक वर्षापासून या ग्रामपंचायतीवरती राष्ट्रवादीची सत्ता आहे, परंतु यंदाच्या वेळी भाजपने देखील कंबर कसलेली आहे। खरं तर आपण या ठिकाणी बघू शकतो, ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या प्रशासकीय भवनाबाहेर आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येनं बारामती तालुक्यातल्या एकूण 31 ग्रामपंचायतीची मतमोजणी आज होणार आहे आणि उमेदवार देखील यायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत काही उमेदवार आहेत, आपण बघू शकतो या ठिकाणी जल्लोष। अजून 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे, पण त्याआधीच जल्लोष करायला सुरुवात केली। कुठून आलात तुम्ही? आम्ही बोंडवेवाडीवरून आलोय। श्री बिरोबा ग्राम विकास पॅनलचा मी एक उमेदवार आहे, सदस्यपदासाठी उभा राहिलेला उमेदवार आहे। पण त्याआधीच जल्लोष केलाय तुम्ही? हो, अपेक्षा तर सर्वांना असते ना। मला का वाटत नाही की मी निवडून येईल। मी जनतेशी संपर्कातला कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता आहे आणि माझी जनतेशी जोडलेली नाळ आहे। आणि जर ह्याच्यातून अपयश आलं तर मी त्या अपयशाला खचून जाणारा कार्यकर्ता नाही आहे। मी पुन्हा नव्या जोमाने काम करेल, लोकांची संपर्कात जाईल आणि पुढील काळात सरपंच की ह्या पदासाठी मी स्वतः इच्छुक आहे आणि लढू शकतो। तर आत्ता हे सदस्य म्हणून जे आहेत ते उभा राहिलेले आहेत, परंतु जर पडलो, पराभव झाला तर पुढच्या वेळेस सरपंचकीला उभं राहील असं सांगतात। खरं तर सगळ्यांना उत्सुकता लागलेली ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी ग्रामपंचायतीची ती, तर त्याची मतमोजणी कधी होणार आहे? तर सगळ्यात शेवटी ही मतमोजणी होणार आहे। 9व्या फेरीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडीची मतमोजणी होणार आहे। त्यामुळे साधारणतः 12:30 ते 1च्या दरम्यान काटेवाडीची देखील मतमोजणी होईल आणि निकाल आपल्या हाती येईल असं माहिती सूत्रांच्या आधारे देण्यात आलेली आहे। असं जरी असलं तर सगळ्यात लक्ष लागलेलं बारामती तालुक्यापैकी सगळ्यात महत्त्वाची ग्रामपंचायत ही काटेवाडी। तर इंदापूरमधलं बावडा, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं बावडा गाव, त्यामध्ये देखील हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आपण आता पुढच्या काही वेळामध्ये बरोबर 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि कल देखील हाती येतील। बरोबर आहे। स्थानिक पातळीवरची गणितं ही राज्य पातळीपेक्षा बरीच वेगळी असतात, त्यामुळे भाजपसोबत अजित पवार जरी सत्तेत असले तरी काटेवाडीमध्ये मात्र पारंपरिकदृष्ट्या विचार करता
भाजप आणि राष्ट्रवादी अशी लढत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विजय केसरकर आपले प्रतिनिधी कोल्हापूरवरनं आपल्यासोबत आहेत. विजय, एक मोठा अपडेट आपल्या समोर आलाय. करवीरमधली पहिली ग्रामपंचायत शिंदे गटानं काबीज केली आहे. काय माहिती मिळतीये? विजयपर्यंत बहुधा आपला आवाज पोहोचत नाहीये, परंतु करवीर तालुक्यातली पहिली ग्रामपंचायत ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाकडे जाते. धोंडेवाडीची ग्रामपंचायत आहे. विजयला पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करूच. तुर्तास आपण आफताबकडे जाऊया. आफताब सोलापूरमधनं आपल्यासोबत आहे. आफताब, सोलापूरमधली गणितं कशी आहेत? कुणाचं वर्चस्व पाहायला मिळतंय? कोण काय दावे करतंय? काय चित्र सोलापूरमधल्या विविध ग्रामपंचायतींचं? यंदा खरं तर काल सोलापूर जिल्ह्यातल्या जवळपास 1021 सदस्यांचं भवितव्य जे आहे की या मतदानामध्ये काही झालेलं आहे. त्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या मतमोजणी केंद्रावरती मी सध्या आहे आणि आपण बघतो की मतमोजणीच्या प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. उमेदवार प्रतिनिधी जे आहेत ते आता आत आले आणि EVM मशीन जे आहेत ते बॅलेट आत्ता त्यांच्यासमोर ओपन करून जे आहे ते मतमोजणी प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात होईल. अवघ्या काही मिनिटातच खरं तर निकालाचे कल जे ते याला सुरुवात येतील. स्वतः तहसीलदार जे आहेत ते या मतमोजणी प्रक्रियेवरती लक्ष ठेवून आहेत. खरं तर मी जसं म्हणालो की सोलापूर जिल्ह्यात 109 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका ज्या त्या जाहीर झाल्या होत्या, मात्र 104 ग्रामपंचायतीसाठी प्रत्यक्षात मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे. त्यामुळं कोणाचं बाजूने हे निकाल जातात ते पाहावं लागणार आहे. खरं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो मोठ्या प्रमाणात गाजलेला आहे. त्यामुळं अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा ज्या आहेत त्या पणाला लागलेल्या आहेत. चिकमहूद या मतदारसंघ ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाचे आमदार जे आहेत ते शहाजी बापू पाटील यांची प्रतिष्ठा जी आहे ती या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांनी खरं तर परराज्यातून देखील मतदार जे आहेत ते बाहेर गेलेत, त्यांना देखील आणलेलं होतं. त्यामुळं या मतदानाचे मतदार जे आहेत ते कौल कोणाच्या बाजूने देतात हे देखील पाहावं लागणार आहे. सोलापुरात आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये निकालाचे कल यायला लागतील आणि त्यानुसार चित्र जे आहे ते अवघ्या काही मिनिटांमध्ये स्पष्ट होऊ शकेल. बरोबर आहे. साधारणतः 10च्या आसपास मतमोजणीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. तुम्हा चौघांकडनं, आफताब, गोविंद, जयदीप आणि नाझिम, तुम्हा चौघांकडनं माहिती आपण जाणून घेतच राहू. नाझिमकडे जायचं राहिलंय. आंबेगावात नाझिम आहे. नाझिम, आंबेगाव म्हणजे दिलीप वळसे पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. सत्तेमध्ये बरेचसे बदल झालेत. दिलीप वळसे पाटलांनी राजकीयदृष्ट्या वेगळी भूमिका घेतल्यानंतर त्याचे काही पडसाद किंवा परिणाम या मतदारसंघाच्या विविध ग्रामपंचायतींवरती उमटण्याची शक्यता व्यक्त होतेय का? काय चित्र इथलं? यंदा पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो आणि याच बालेकिल्ल्यामध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गावात सुद्धा आज ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार आहे आणि त्यांचा निकाल जो आहे तो इथं आपण मतमोजणीची फेरी दर्शवणारा तक्ता लावलेला आहे. त्यातला 3रा क्रमांकाची ग्रामपंचायत त्यांची आहे. त्यांचा निकाल अवघ्या काही मिनिटांमध्ये जो आहे तो येणार आहे, कारण 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. परंतु सत्ता संघर्षानंतर बरंच काही बदल जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी गट या ठिकाणी झालेली आहेत आणि शरद पवारांचे मानसपुत्र म्हणून दिलीप वळसे पाटलांकडे पाहिलं जायचं आणि त्यानंतरची ही पहिली निवडणूक जी सत्ता संघर्षानंतरची होतीये. निरगुडसर गावामध्ये खूप प्रतिष्ठा जी आहे ती वळसे पाटलांची पणाला लागलेली आहे, कारण त्यांच्यासमोर शिंदे गटाचे सरपंच जे आहेत त्यांनी चांगलीच ताकद जी आहे ती या ठिकाणी लागलेली आहे. त्यामुळं सरपंच पदाला धक्का लागण्याची शक्यता जी आहे ती या ठिकाणी वर्तवली जाते आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये हा निकाल जो आहे तो या ठिकाणी येणार आहे. जसं या ठिकाणची परिस्थिती आहे तशीच जुन्नर तालुक्यामध्ये शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या गावात सुद्धा मतदान झालेलं आहे. तिथं आत्ता उद्धव ठाकरे गटाची सत्ता आहे आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारचं चित्र त्या ठिकाणी आहे. उद्धव ठाकरे गटाचीच पुन्हा एकदा तिथं सत्ता येऊ शकते. इथूनच जवळ जो आहे तो खेडचा तालुका आहे. खेड तालुक्यामध्ये अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या गावामध्ये सुद्धा या ठिकाणी मतदान झालेलं आहे. तिथं सुद्धा त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर, मावळ या उत्तर पुणेमध्ये 100 ठिकाणी ग्रामपंचायतींसाठी मतदान झालेलं आहे. त्या ठिकाणमधल्या 20 ग्रामपंचायती ज्या आहेत त्या बिनविरोध आहेत आणि या बिनविरोधमध्ये अजित पवार गटाचा दबदबा या ठिकाणी दिसतोय. त्या ठिकाणी 10 ग्रामपंचायती त्यांच्याकडे आहेत. परंतु भाजप, शिवसेना गट असेल, उद्धव ठाकरेंचा गट असेल, शिंदे गट असेल आणि शरद पवारांचा गट यांनाही यामध्ये बिनविरोध जे आहे ते त्या ठिकाणी स्थान मिळालेलं आहे. परंतु आता उर्वरित 80 ग्रामपंचायतीमध्ये मतदारांनी नेमकी कुणाला कौल दिलाय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. मी सुरुवातीला जसं म्हणलं की राष्ट्रवादी काँग्रेसचा हा बालेकिल्ला मानला जातो, परंतु शरद पवार विरुद्ध अजित पवार असं
या ठिकाणी नाझीम, आपल्याला एक विभागणी अपडेट येते त्याबद्दल विजय केसरकरकडे जायचंय. पिंपळगाव ग्रामपंचायत ही अजित पवार गटाकडे गेली आहे. विजय केसरकर माहिती देतात. ज्ञानदा, बुदरगड तालुक्यातील पिंपळगावची ही निवडणूक पार पडली आणि त्यामधला निकाल असा लागलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ही सत्ता आहे ती कायम राखलेली आहे. त्यांनी त्या ठिकाणी अजित पवार गट आहे तो विजयी झालेला आहे. मात्र गेल्या वेळेच्या तुलनेत बघितलं तर राष्ट्रवादीची ताकद काहीशी कमी झालेली दिसते, कारण गेल्या वेळी 10-0 अशा पद्धतीचा निकाल आहे तो राष्ट्रवादीच्या बाजूने लागला होता. आता मात्र 4 जागा आहेत त्या प्रकाश आंबेडकर गटाला मिळालेल्या आहेत, 5 जागा आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सरपंच आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे निकाल अतिशय वेगाने या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि कार्यकर्त्यांमधला उत्साह देखील शिगेला पोहोचलाय. ज्ञानदा, धन्यवाद विजय या सगळ्या माहितीबद्दल. आपल्या विविध प्रतिनिधींकडनं वेळोवेळी आपण ताजी माहिती जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.